डॉक्टर्स, बेटा आपला सेल द युनिट ऑफ लाईफ टॉपिक सुरू होता आणि त्याच्यामध्ये आपण जेनेटिक मटेरियल ही कन्सेप्ट बघितली होती. येस बरोबर आहे. जे काही प्रोकॅरियोटिक सेल आहे या प्रोकॅरियोटिक सेलचं जे काही जेनेटिक मटेरियल आहे हे युकॅरियोटिक सेल पेक्षा कशा पद्धतीने वेगळं आहे. त्यानंतर हे जेनेटिक मटेरियलचं जे काही स्पेशलिटी आहे, सिंगल फॉर्मॅट मधला क्रोमोझोम कसा असतो, सिंगल लाईन मधली इन्फॉर्मेशन कशी असती, कंटिन्युअस जेनेटिक मटेरियल कशाला म्हणतात, त्याच सोबत बेटा प्लाझमिड ही जी सर्वात महत्वाची कन्सेप्ट जी तुम्हाला 12वीला बायोटेक वगैरे टॉपिक मध्ये येते ती प्लाझमिडची कन्सेप्ट सुद्धा आपण बघितलेली आहे बेटा. येस ओके. तर यानंतर आता आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल मध्येच सेल एन्व्हलपचा पार्ट बघायचा आहे. सर सेल एन्व्हलप म्हणजे काय, नेमकं काय असू शकतं. ओके, तर आपल्याला माहिती आहे कोणतीही सेल म्हणल्याच्या नंतर त्या सेलला एक कव्हरिंग असते बेटा. काय असते? कव्हरिंग असते. येस बरोबर आहे. त्या कव्हरिंग मध्ये आपल्याला माहिती आहे आपण अॅनिमल सेल आणि प्लांट सेल्सशी वेल नोन आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला सेल मेम्ब्रेन, सेल वॉल ह्या गोष्टी तर माहितीच आहेत. पण प्रोकॅरियोटिक सेल आणखीन कशा पद्धतीने आहे, त्याचं जे सेल एन्व्हलप आहे हे कशा पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे बेटा. ओके, सेल एन्व्हलप नथिंग बट दी कव्हरिंग ऑफ दी सेल. काय बेटा? कव्हरिंग म्हणू आपण. काय म्हणू सेल एन्व्हलपलाच? कव्हरिंग ऑफ सेल. कव्हरिंग ओके ऑफ सेल. सेलची कव्हरिंग म्हणजेच काय बेटा? सेलचं एन्व्हलप. ओके येस बर. मग हे जे काही सेल एन्व्हलप आहे बॅक्टेरियल सेलचं हे नेमकं कशा पद्धतीने, प्रोकॅरियोटिक सेल म्हणा किंवा बॅक्टेरियल सेल म्हणा, तर बघा एक आपण काय बघितलं, प्रोकॅरियोटिक सेल तर बघितलेली आहे, ते आपण एक बॅक्टेरियाच्या मार्फत बेटा समजून घेऊया. बघा हा एक समजा बॅक्टेरिया आहे. आता या बॅक्टेरियाला काय आहे? एक प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय आहे हे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. बर, आता प्लाझ्मा मेम्ब्रेनचा पार्ट सेल म्हणल्याच्या नंतर कंपल्सरी असणारच आहे बेटा. येस हो सर बरोबर आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन कंपल्सरी आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या नंतर आपल्याला माहित आहे प्रत्येक प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एक सेल वॉल आहे. काय आहे बेटा? सेल वॉल. हो सर येस बरोबर आहे. सेल वॉल बी कंपल्सरी आहे. असे कोणती प्रोकॅरियोटिक सेल आहे की ज्याच्यामध्ये सेल वॉल अब्सेंट आहे? मायकोप्लाझम और पीपीएलओ. यस बरोबर आहे. प्लुरो निमोनिया लाइक ऑर्गॅनिझम और मायकोप्लाझम जी स्मॉलेस्ट सेल आहे ही काय झाली बेटा? सेल वॉल. बघा कंपल्सरी बॅक्टेरियल सेल और प्रोकॅरियोटिक सेल म्हणलं की प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सेल वॉल तर आलंच. हे प्लाझ्मा मेम्ब्रेन बॅक्टेरियल सेल मध्ये कसं काम करतं आणि सेल वॉल कशा पद्धतीनं काम करतं ते तर आपल्याला बघायचंच आहे. पण याच्या व्यतिरिक्त प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एक मेम्ब्रेन असतं आणि त्या मेम्ब्रेनचं नाव आहे ग्लायकोकॅलिक्स. काय नाव आहे? ग्लायकोकॅलिक्स. हा दुसरा लेयर. हे दुसरं एक आणखीन आहे ज्याला आपण काय म्हणूया बेटा? ग्लायकोकॅलिक्सचा पार्ट म्हणूया. सर या ग्लायकोकॅलिक्सला एवढं कशामुळे सजवायले? कारण ग्लायकोकॅलिक्स आपल्याला थोडंसं डिटेल मध्ये बघायचं आहे स्टार्टिंगला. ओके बघा हे बॅक्टेरिया, हे बॅक्टेरियाचा सेल मेम्ब्रेनचा पार्ट त्यालाच आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो बेटा. ओके त्याच्यानंतर सेल वॉलचा पार्ट आणि हा शेवटचा कोणता पार्ट बेटा? ग्लायकोकॅलिक्सचा पार्ट. एवढा बॅक्टेरिया तर तुम्हाला समजलेला आहे. याला काय म्हणलं आपण? ग्लायकोकॅलिक्सचा लेयर. आता या लेयर ज्या पद्धतीने आपण डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला अरेंजमेंट तर समजू शकता तुम्ही. येस आहे का बरोबर? बरं याच्या आतमध्ये बॅक्टेरियल सेलचे जेनेटिक मटेरियल असते का बाळांनो? आहे सर. हे जेनेटिक मटेरियल कसं आहे? ओपन फॉर्मॅट मधलं आहे. त्याच्यासोबत आपल्याला आणखीन बॅक्टेरियल सेल मध्ये काय बघायला भेटतं? दुसरं एक जेनेटिक मटेरियल ज्याला आपण काय म्हणलं कालच? प्लाझमिड ही कन्सेप्ट शिकली बेटा. यस बरोबर आहे. नंबर ऑफ प्लाझमिड असू शकतात. बरं हे झालं आपलं बॅक्टेरियल सेलचं सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि ग्लायकोकॅलिक्स. पण याची आपण एक अरेंजमेंट करूया हे कशा पद्धतीने आहेत. ओके बघा प्रोकॅरियोटिक सेल किंवा सेल एन्व्हलप
इट इन्व्हॉल्व्स थ्री लेयर्स. ओके, त्यामध्ये कोणकोणते 3 लेयर आहेत? तर याच्यामधला फर्स्ट लेयर ज्याला आपण म्हणूया बेटा, काय म्हणायचं सांगा? ग्लायकोकॅलिक्सच घेऊ, सर्वात आउटर मोस्ट असणारा. ओके, ग्लायकोकॅलिक्स. बर, त्याच्यानंतर दुसरा आहे ज्याला आपण काय म्हणू? सेल वॉल. येस, कंपल्सरी असणारा पार्ट आहे बेटा. ग्लायकोकॅलिक्स हे असल नसल आपल्याला काही घेणं नाही, पण सेल वॉल कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तिसरं ज्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. आता विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणती सेल असते का? तर नाही. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन तर प्रत्येक सेलला कंपल्सरी असतो. येस, बरोबर आहे. बर, आता तुम्हाला माहिती आहे हा आउटर आहे. हा कसा बेटा? आउटर लेअर. हा मिडल लेअर, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेनचा पार्ट आहे हा इनर पार्ट आहे बेटा. ओके, हे तर तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या की बॅक्टेरियल सेलमध्ये कशा पद्धतीनं ग्लायकोकॅलिक्स आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि सेल वॉल आहे. ओके, बर, आता आपण याचं एक एक स्ट्रक्चर बेटा डिस्कस करू. ओके, तर फर्स्ट स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणूया ग्लायकोकॅलिक्स. फर्स्ट आपलं स्ट्रक्चर घेऊया बेटा. काय शिकायचं आपल्याला? ग्लायकोकॅलिक्स. बघा, फर्स्ट स्ट्रक्चर ज्याचं नाव आहे ग्लायकोकॅलिक्स. येस, ओके, बर. हा ग्लायकोकॅलिक्स जो आहे हा आउटर मोस्ट लेअर आहे. आउटर मोस्ट लेअर ऑफ बॅक्टेरिया. बर, एवढं सर्वांना समजलं की हा आउटर मोस्ट लेअर आहे. बर, आउटर मोस्ट लेअर बॅक्टेरियाचा आहे, पण बेटा हा जो ग्लायकोकॅलिक्स आहे याचं 2 पार्ट मध्ये डिव्हिजन होतं. आता मला सांगा, सगळेच बॅक्टेरिया सेम असणार आहेत का? आपण ह्युमन घ्या, ह्युमन आता माझ्यासारखेच ह्युमन स्किन असणारे सगळे सेम असणार आहेत का? आउटर लेअर नाही. कोणी जाड्या असणारे नंबर 1चा. येस, बरोबर आहे. त्याच्यामध्ये फॅट जास्त असणार आहे, त्याच्या स्किनचा लेअर हा जाड असणार आहे, बरोबर आहे का? येस. मग तसंच बॅक्टेरियामध्ये पण बघायला भेटेल ना. जर त्याची आउटर कव्हरिंग एक वेगळ्या पद्धतीची आहे, मॉडिफाईड झालेली, तर ही मॉडिफाईड झालेली किंवा ही जी आउटर कव्हरिंग आहे ही वेगवेगळ्या पद्धती असेल, काहीची नाजूक असेल, काहीची जाड असेल वगैरे. येस, बरोबर आहे. तर याच्याच बेसिसवरती बेटा, या ग्लायकोकॅलिक्सच्या बेसिसवरती त्या बॅक्टेरियाला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करतो. येस, बरं. मग सर कशा पद्धतीने डिवाइड करतो? तर बघा, याच ग्लायकोकॅलिक्सच्या बेसिसवरती, ग्लायकोकॅलिक्सच्याच बेसिसवरती. बर, बघा कशा पद्धतीने आपण याचं डिव्हिजन करणार आहोत. येस, एक शब्द चांगल्या पद्धतीने सांगणार आहे, समजून घेणे. बघा, काही बॅक्टेरियामध्ये बेटा थिन लेअर असती. कशी लेअर असती? थिन. ओके, बर. आणि काही बॅक्टेरियामध्ये थिक लेअर असती. एवढं समजलं का? थिक म्हणजे कशी? जाड. आणि थिन म्हणजे कशी? पातळ. लगेच बॅक्टेरिया ड्रॉ करूत आपण. बघा, हा एक बॅक्टेरिया आहे आणि इकडे पण एक बॅक्टेरिया काढू लगेच. हा एक बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियाला ही सेल वॉल आहे. ही बॅक्टेरियाची काय झाली बेटा? सेल वॉल. येस, बरोबर आहे. आणि या सेल वॉलच्या आउटर साइडला काय असणार आहे? ग्लायकोकॅलिक्सचा लेअर असणार आहे. बरोबर आहे सर. येस, बघा, हा एक ग्लायकोकॅलिक्सचा लेअर इकडं आणि इकडच्या साइडला ग्लायकोकॅलिक्सचा एक लेअर काढूत आपण. येस, बघा, येस, ओके. दोन्ही पण डायग्राम तुमच्या लक्षात आल्या असतील. येस, बघा, या ठिकाणी थिन लेअर आहे, या ठिकाणी जास्त थिक असणारा लेअर आहे. कसा लेअर आहे बेटा? थिक असणारा लेअर आहे. बरोबर आहे का? येस, थिक असणारा लेअर आहे. कसा लेअर आहे रे? थिक असणारा. एवढं समजलं का? ते जाड्या बॅक्टेरिया, हे पतला बॅक्टेरिया. ओके, थिन.
तर या थिन असल्यामुळे याला जे काही आहे याला लूज शीत म्हणतो आपण. काय म्हणणार? लूज. हा कसा मेम्ब्रेन असेल? लूज मेम्ब्रेन असेल, म्हणून याला काय म्हणू आपण? लूज शीत म्हणू. आपल्याला समजून घेण्यासाठी सोपे सोपे शब्द वापरा, जास्त टकोर लावू नका. याला टफ शीत म्हणू. आता तुम्हाला नीटला असं तर विचारलं जाणार नाही कशाचं लूज शीत आहे आणि कशाचं टफ शीत आहे. नाही, फक्त एरिकी बॅक्टेरिया कोणते काय करतात हे महत्वाचं आहे. एवढं समजलं का? इथपर्यंत काही अडचण बेटा नाही. हा थिन आहे, हा लूज शीत आहे, हा थिक आहे, हा टफ शीत आहे. एवढं समजलं तुम्हाला? येस. बरं, या थिनच्या आणि लूज शीटच्या बेसिसवरती याच्यासाठी एक शब्द वापरण्यात आलेला आहे ज्याला आपण स्लाइम लेअर म्हणतो बेटा. काय? स्लाइम लेअर. आता तुम्हाला समजण्यासाठी याला तुम्ही एक शब्द वापरू शकता. ज्या काही गोष्टी पतल्या असतात, पतल्या, त्या स्लिम असतात का? येस सर, बरोबर आहे. मग हे स्लिम बॅक्टेरिया आहे का? सर, बॅक्टेरिया बी स्लिम असते. येस, बघा, स्लिम बॅक्टेरिया ज्याची आउटर साइड ग्लायकोकॅलिक्सची कशी आहे बेटा? एकदम थिन आहे, त्याला काय म्हणायचं? स्लिम लेअर वाला. ओके, बर. मग सर, जाड असणाऱ्याला काय शब्द असेल? बरोबर आहे, ते पण महत्वाचं आहे. तर जाड शब्द जे आहे, आपण बघा कॅप्सूल टॅबलेट खातो, जाड असणाऱ्या टॅबलेट, म्हणजे कॅप्सूल वर्ड कशाशी निगडीत आहे? जाडशी निगडीत आहे. मग आपण या ठिकाणी याला कॅप्सूल लेअर पण म्हणतो. काय म्हणतो? कॅप्सूल लेअर. एवढं समजलं का? येस. इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही. बर, आता बघा सर, हे जे काही लेअर असतात ग्लायकोकॅलिक्सचे, हे नेमके कशापासून तयार झाले? सर्वात इम्पॉर्टंट पार्ट बेटा, लक्षामध्ये. येस, ओके. आपल्या एनसीईआरटी तेवढं जास्त प्रमाणात याची डिटेल दिलेली नाही, तरी पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे जे काही स्लिम लेअर आहेत, हे ज्याच्यापासून बनतात त्याला पॉलिसॅक्राइड म्हणतो आपण. काय म्हणतो रे? पॉलिसॅक्राइड्स. पॉलिसॅक्राइड्स. इथपर्यंत समजलं का? आणि या पॉलिसॅक्राइड सोबत काही बॅक्टेरियांमध्ये एक ऑलिगोसॅक्राइड नावाचा पण पदार्थ असतो. पण पॉलिसॅक्राइड लक्षात ठेवा, ऑलिगोसॅक्राइडशी डोकं लावू नका. ओके, बर. इकडे पण कॅप्सूल लेअर मध्ये पण पॉलिसॅक्राइड असते. इकडे पण काय आहे? पॉलिसॅक्राइड आहे. एवढं समजलं का? इथपर्यंत काही अडचण बेटा तुम्हाला? नाही. बघा, पॉलिसॅक्राइडच्या लेअर पासून हे ग्लायकोकॅलिक्स तयार झालं, पॉलिसॅक्राइड पासून. एवढं समजलं. ऑलिगोसॅक्राइड थोड्याफार प्रमाणात आहे, त्याच्यासोबत याच्यात बेटा आणखीन ग्लायकोप्रोटीन वगैरे पण असतं, त्याचं पण नाही. हे पुढे पॉलिसॅक्राइड जरी लक्षात ठेवलं तर आपल्या नीडसाठी सफिशियंट आहे. बरं, आता याच्यामुळे आता बॅक्टेरिया म्हणल्याच्या नंतर आपल्या बॉडीशी आपण येऊ. आता बॅक्टेरिया म्हणल्याच्या नंतर आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया आल्याच्या नंतर इन्फेक्शन कॉज करतात, एवढं आपल्याला माहिती आहे. एवढं आहे ना माहिती? आणि आपण जे काही अँटीबायोटिक्स खातो, टॅबलेट्स खातो, या टॅबलेट्समुळे हे बॅक्टेरिया किल होतात. बरोबर आहे का? येस की नो? येस, बरोबर आहे. तर आता मला सांगा, बॅक्टेरिया जर मजबूत असेल आणि तो जर आपल्या बॉडीमध्ये आलेला आहे, बघा सिंपल तुम्हाला कन्सेप्ट कडे घेऊन जाऊ आपण. बॅक्टेरिया जर मजबूत असेल, चांगल्या स्ट्रॉंग लेअर वाला असेल आणि तो आपल्या बॉडीमध्ये गेला, आपण कितीही टॅबलेट खाल्ल्या, आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या, ते त्या बॅक्टेरियाला मारू शकतील का? नाही. बघा मी काय म्हणालो. आणि बॅक्टेरिया एकदम लगे पोलिओ झाल्यासारखा सडपातळ आहे, आला का लक्षामध्ये? येस. त्याचे जे काही लेअर आहे बॅक्टेरियाची, ही एकदम पतली लेअर आहे. आणि तसा बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये गेला, आपल्याला टॅबलेट खायची गरज पडत नाही. बॉडी काय करते? अँटीबॉडी तयार करते आणि त्या बॅक्टेरियाला किल करते. येस, एवढं तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे? येस. मग या बॅक्टेरियाच्या लॉजिक वरून तुम्ही काय सांगू शकता? सर, हा जर स्लिम लेअर वाला बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये गेला तर या बॅक्टेरियाला आपली बॉडी किल करू शकते. बरोबर आहे. आणि हा जर थिक लेअर वाला जर आपल्या बॉडीमध्ये गेला, कॅप्सूल वाला, तर याला बॉडी किल करू शकत नाही. म्हणजे इनडायरेक्टली आपण काय म्हणू? हा बॅक्टेरिया अँटीबायोटिक्सच्या अपोज मध्ये काम करायला लागतो. अँटीबायोटिक्स म्हणजे काय? आपण जे खाल्लेत आणि जे बॉडी अँटीबॉडी बनवत आहे ते अँटीबायोटिक्स, याच्या अपोज मध्ये हा बॅक्टेरिया काम करायला लागेल का? कारण याची लेअर जाड आहे. कशी आहे? लेअर जाड. ओके, बरं. आणि याची लेअर पतली आहे. हे आपल्या जर बॉडीमध्ये गेला, आता डेली रुटीन मध्ये आपल्या बॉडीमध्ये खूप सारे बॅक्टेरिया जातात. ते युजफुल बॅक्टेरिया पण असतात आणि काही हार्मफुल बॅक्टेरिया पण असतात. ओके, पण हार्मफुल बॅक्टेरिया आपण नेहमी नेहमी बिमार पडतो का? नाही. तर याचं कारण आहे बेटा, आपल्या बॉडीमध्ये नॅचरली अँटीबॉडी तयार होत असतात, जे बॅक्टेरियाला किल करण्याचं काम करतात. आणि बॅक्टेरिया जर स्ट्रॉंग असेल तरच बॉडीला इम्पॅक्ट पडतो, स्ट्रॉंग नसेल तर पडत नाही. बरं,
मग याच्यामुळे आपल्या बॉडीला काहीच होत नाही. म्हणून अशा बॅक्टेरियाला एक समोरची कन्सेप्ट जाऊन तुम्हाला सांगतो बेटा, ज्याच्यावरती तुम्हाला ऑलरेडी एक्सपेरिमेंट पण एक येणार आहे. अलग लक्षामध्ये आर स्ट्रेन बॅक्टेरिया, एस स्ट्रेन बॅक्टेरिया, रफ स्ट्रेन आणि स्मूथ स्ट्रेन, ज्यामध्ये आपण स्ट्रेप्टोकॉकस निमोनिया, कॉकस स्पेरिकल शेप, स्ट्रेप्टो चेन ऑफ स्पेरिकल बॅक्टेरिया, जो निमोनिया कॉज करणार आहे कोणाला, उंदराला. असा एक्सपेरिमेंट आपण 12वी मध्ये शिकतो, पण ती कन्सेप्ट आपल्याला बघायची नाही. तर फक्त आपल्याला बॅक्टेरिया बघायचा आहे कशा पद्धतीने असतो. जर जो बॅक्टेरिया डिसीज कॉज करणारा असतो त्या बॅक्टेरियाला काय म्हणूया आपण, एक पॅथोजेनिक म्हणूया. डिसीज कॉजिंग बॅक्टेरिया कॉल्ड एज अ पॅथोजेनिक. आणि जो डिसीज कॉज करू शकत नाही तो काय, नॉन पॅथोजेनिक. आता हा थिन बॅक्टेरिया जर आपल्या बॉडीमध्ये गेला, थिन लेअर असणारा, तर आपल्याला डिसीज होतं का, नाही, कारण आपली बॉडी बॅक्टेरियाला मारते. मग डिसीज होत नाही, म्हणून आपण या बॅक्टेरियाला नॉन पॅथोजेनिक म्हणतो. काय म्हणतो, नॉन पॅथोजेनिक. असं लक्षात फक्त ठेवा. हे जास्त लक्षात ठेवू नका, नाही राहिलं तरी पण जमतं. आणि याचा जो काही एकदम स्मूथ असा थिन लेअर असतो, तो बॅक्टेरिया जसा मूव्हमेंट करतो त्या पद्धतीनं स्वतःची मूव्हमेंट करू शकतो. म्हणून तो वरचा ग्लायकोकॅलिक्सचा लेअर हा रफ लेअर असतो. कसा लेअर असतो बेटा, रफ. म्हणून त्याला आपण आर स्ट्रेन बॅक्टेरिया म्हणतो. काय म्हणतो रे, आर स्ट्रेन बॅक्टेरिया. ज्याला काय म्हणायचं, रफ म्हणायचं. काय म्हणायचं, रफ. ओके, रफ. ओके, बरं. या पॅथोजेनिकलाच एक दुसरा एक शब्द आहे बेटा, व्हायरुलंट आणि नॉन व्हायरुलंट. तर नॉन व्हायरुलंट म्हणजे काय, डिसीज न करणारा बॅक्टेरिया. येस, बरं. ओके, कारण त्या पण बॅक्टेरियामध्ये पॉलिसॅक्राइडचा कोट वगैरे असतो, जो डिसीज कॉज करत असतो. ते हेच आहे. मग ओके, बरं. मग इकडं काय लिहिता येईल सर आपल्याला, तर याच्यामुळे डिसीज जर होत असेल तर याला आपण काय म्हणूया, मग पॅथोजेनिक म्हणूया. काय म्हणूया बेटा, पॅथोजेनिक. यस, वा, छान. त्यानंतर दुसरं, याचं एवढं कॅप्सुलेटेड लेअर आहे, मला सांगा हे कसं लागेल. कॅप्सुलेटेड लेअर, जाड लेअर असणार, याची चरबी कशी स्मूथ लागते बेटा. आणि एकदम लगेच सडपातळ जर चरबी असेल, ओके, म्हणजे एकदम स्किनचा लेअर, तर त्याचे हाडं लागतात आपल्याला, बरोबर आहे का. हाडं लागणारा रफ आणि एकदम स्मूथ लागणारा, चरबी जास्त असणारा कॅप्सूल सारखी, त्याला आपण स्मूथ म्हणतो. मग त्या स्मूथला यस आणि हे स्ट्रेन. बघा, नावामध्ये स्मूथ आहे पण डिसीज कॉज करणार आहे. मग जसं दिसतंय तसं नसतंय आपण म्हणतो, बरोबर आहे का. यस, हे बघा, हे स्मूथ. ओके, आणखीन दुसरं, यालाच काय करा, या पॅथोजेनिक शब्दाला एक शब्द आहे म्हणलं तुम्हाला, व्हायरुलंट. ओके, म्हणजे डिसीज कॉज करणारे बॅक्टेरिया. एवढं समजलं का, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, हे बघा. यस, बर. आता ही जी काही बॅक्टेरियाची लेअर आहे ग्लायकोकॅलिक्सची, ही कशा कशापासून प्रोटेक्ट करते सर, अलग लक्षामध्ये. यस, ओके, बरं. तर यामध्ये आपण एक दोन पॉइंट आणखीन ऍड करू शकतो. ही जी ग्लायकोकॅलिक्सची लेअर आहे ती प्रोटेक्ट्स फ्रॉम लॉस ऑफ वॉटर, लॉस ऑफ वॉटर, न्यूट्रिएंट्स. बस एवढं लक्षात ठेवा, अलग लक्षामध्ये. यस. आणि ही जी काही कॅप्सुलेटेड लेअर आहे, थिक असणारी बेटा, ही प्रोटेक्ट अगेन्स्ट अँटीबायोटिक्स. प्रोटेक्ट अगेन्स्ट अँटीबायोटिक्स. हा, यस. मग अँटीबायोटिक्सच्या अगेन्स्ट मध्ये प्रोटेक्शन करते, म्हणून तर हा डिसीज कॉज करत असतो. कोण बेटा, थिक लेअर वाला कॅप्सुलेटेड बॅक्टेरिया. यस, ग्लायकोकॅलिक्सची कन्सेप्ट सुंदरपणे तुम्हाला समजलेली असेल. यामध्ये काही अडचण असेल तर विचारणे, याच्या पलीकडे तुम्हाला क्वेश्चन काही विचारला जाऊ शकत नाही. चांगलं लिहून घ्या बेटा. हे झालं बेटा ग्लायकोकॅलिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे बॅक्टेरियल सेल एन्व्हलप मध्ये सेकंड लेअर आहे, ज्याला आपण काय म्हणूया बेटा, सेल वॉल म्हणूया. अलग लक्षामध्ये. यस, तर आपल्याला सेल वॉल डिस्कस करायची आहे नेक्स्ट. यस, बघा, सेल वॉल आपल्याला काय काय सांगते किंवा सेल वॉल कशी असते. यस, सेकंड, ज्याला आपण काय म्हणलं बेटा, सेल वॉल. बर, आता सेल वॉल ऑलरेडी तुम्हाला वेल नोन आहे.
का? कारण तुम्ही अॅनिमल सेल, प्लांट सेल मध्ये सेल वॉल बघितलेली आहे. सॉरी, अॅनिमल सेल मध्ये नसते, प्लांट सेल मध्ये असते. बरोबर आहे का? येस. सेल वॉल काय काय काम करते, काय नाही, सेल वॉल कशापासून बनलेली असते लक्षात ठेवावं लागतं. तर त्याच पद्धतीने बॅक्टेरियल सेल मध्ये पण सेल वॉल आपल्याला बघायचे. बघा, सेल वॉल म्हणल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे एक आउटर बाउंड्री असते सेलची, जी सेलला प्रोटेक्शन वगैरे देण्याचं काम करते. आणि ही जी काही बॅक्टेरियामध्ये सेल वॉल आहे ही एक प्रकारची थिक असते बेटा. कशी असते? थिक असते. ओके, बर. त्यानंतर थिक सोबतच हे एक प्रकारचा मिडल लेअर आहे, कारण याच्यावरती कोण आहे बेटा? ग्लायकोकॅलिक्स. आणि आतल्या साईडला कोण आहे? तर आपल्याला माहिती आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. थिक मिडल लेअर आहे. बरोबर आहे. येस. बरं, आता मला सांगा प्रोकॅरियोटिक सेलच्या सर्व प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, बॅक्टेरियल सेलमध्ये आपल्याला सेल वॉल बघायला भेटते, फक्त मायकोप्लाझम सोडलं तर. ओके, तर सेल वॉल आलं म्हणून लिहून घेऊया ते. ऑल प्रोकॅरियोट्स हॅव सेल वॉल. बर, एक्सेप्ट कोण? तुम्हाला पण वेल नोन आहे. एक्सेप्ट कोण? मायकोप्लाझम. येस, मायकोप्लाझमला सेल वॉल असते का? नाही. त्यानंतर पीपीएलओ और मध्ये. येस. ओके, बर. हे झालं सेल वॉल. सेल वॉल कशापासून बनली? खूप महत्वाचं आहे बेटा. येस, बघा, प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या सेल वॉल मध्ये जे काही डिफरन्सेस दिलेले आहेत ते डिफरन्सेस लक्षात ठेवावं लागतात. त्याच्यावरती क्वेश्चन पण येतो बेटा. येस. ओके, तर बॅक्टेरियल सेल किंवा प्रोकॅरियोटिक सेलची सेल वॉल ज्याच्यापासून बनली बेटा त्याला आपण पेप्टिडोग्लायकॉन असं म्हणतो. लक्षात ठेवा. काय म्हणायचं? पेप्टिडोग्लायकॉन. यालाच एक दुसरा शब्द वापरला जातो, तो लक्षात नाही ठेवला तरी जमतो, पण माहित असावं, म्युरिन. ओके, पेप्टिडोग्लायकॉन. आता सर्वात महत्वाचं या सेल वॉलचं फंक्शन बेटा. ओके, बघा, तर फंक्शन तर सिंपल फंक्शन आहेत बेटा. अलग लक्षामध्ये. येस, बघा काय असतील फंक्शन. तर आपल्याला माहितीये सेल वॉल प्लांटच्या बॉडीमध्ये कशा कशा पद्धतीने काम करते. तर प्लांटला शेप देण्याचं काम करते, स्ट्रक्चरल सपोर्ट करते. येस, त्याच पद्धतीने बॅक्टेरियल सेलमध्ये काहीच वेगळं नाही. अलग लक्षामध्ये. येस, गिव्ज लिहू शकतो आपण, गिव्ज शेप टू बॅक्टेरियल सेल. गिव्ज शेप टू बॅक्टेरियल सेल. अलग लक्षामध्ये. येस. ओके, बर. दुसरं आणखीन काय सांगू शकतो आपण? बॅक्टेरियल सेलला शेप देणार ते देणार, त्याच्यासोबत बेटा स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करते. काय करण्याचं काम करते? स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड. येस, हा, कारण सेल वॉल ही मजबूत असणारा पार्ट असतो कोणत्याही सेलचा. अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे काय भेटत असतो? स्ट्रक्चरल सपोर्ट भेटत असतो आणि शेप तर भेटतो. ओके, बर. याच्या व्यतिरिक्त पहा, आपण एक बॅक्टेरिया काढू छोटासा. हा बॅक्टेरिया, आणि या बॅक्टेरियाला ही काय आहे? सेल वॉल आहे. काय आहे? सेल वॉल. आता मला सांगा, ही आउटर साइडला आहे. या बॅक्टेरियाला जर कोणी असं मारायचं ठरवलं किंवा असं दाबण्याचं ठरवलं तर बॅक्टेरिया दबल का? नाही. येस, बघा, हा रिजिड पार्ट असतो, एक टफ पार्ट असतो. याच्यामुळं हा बॅक्टेरिया फुटण्याचे चान्सेस कमी असतात किंवा दबण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यासाठी स्पेसिफिक स्टेटमेंट वापरले गेलेले आहे आपल्या बुक मध्ये. ते स्टेटमेंट आपल्याला पण माहिती पाहिजे. येस. ओके, काय लिहून घेऊया आपण. बघा, prevent cell from collapsing and bursting. येस, कोलॅप्स म्हणजे पचकणे असं. बलून माहिती आहे तुम्हाला? फुगा असा फोडतो आपण दाबून. बरोबर आहे का? त्याला कोलॅप्स म्हणायचं. आणि त्याच्यानंतर बस्टिंग म्हणजे फोडणे. अलग, कोलॅप्स होणे म्हणजे ढासळणे, बस्टिंग म्हणजे फुटणे. तर या गोष्टींपासून ही सेल वाचते. कशामुळे? ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ सेल वॉल. आणि सेल वॉल कशापासून बनली? पेप्टिडोग्लायकॉन. हे दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवणे. चला, हे लिहून घ्या फास्ट. याच्यानंतर शेवटचा पार्ट आपण बघूया, प्लाझ्मा मेम्ब्रेन. चला बेटा, बघा, सेल वॉल झालं. नेक्स्ट पार्ट
ज्याला आपण म्हणतो थर्ड नंबर प्लाझ्मा मेम्ब्रेन. बर, प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये काय बघणार आहोत बेटा आपण? बघा, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन एक इनर मोस्ट पार्ट आहे. यस सर, हो आहे, माहिती आहे आपल्याला. इनर मोस्ट पार्ट ऑफ सेल, बरोबर आहे. सेलच्या आतल्या साईडला असणारा पार्ट म्हणजे त्या 3 लेअर पैकी, आलं का लक्षामध्ये? येस, ओके. त्याला आपण काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये डायरेक्टली सेलचं काय असतं बेटा? सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गनेल्स जे काय असतात ते असतात. ओके, बर. आता हा जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा इनर मोस्ट पार्ट आहे, हे बरोबर आहे. बर, पण हा इनर मोस्ट पार्ट कशा कशामध्ये काम देतो, काय नाही, हे कशा पद्धतीने आहे ते बघा. बघा, हा जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हा मेडअप ऑफ लिपोप्रोटीन. बर सर, या लिपोप्रोटीन काही आठवतं का? तुम्हाला आठवतं का रे? येस, लिपोप्रोटीन हे युकॅरियोटिक सेलचं प्लाझ्मा मेम्ब्रेन बनवण्यासाठी यूज करण्यात आलेला पदार्थ आहे. तो जशाला तसा बॅक्टेरियल सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये वापरला जातो. मग आपण म्हणू शकतो का सर युकॅरियोटिक सेलचं प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि प्रोकॅरियोटिक सेलचं प्लाझ्मा मेम्ब्रेन हे सेम आहे? यस 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 यस, म्हणू शकतो आपण बेटा. बघा, मग इथं आपण लिहू शकतो सेम ॲज युकॅरियोट्स. सेम ॲज युकॅरियोट्स. कशामुळे? ड्यू टू दी लिपोप्रोटीन. लक्षात ठेवा, दोघांचं पण प्लाझ्मा मेम्ब्रेन कसं आहे? सेम. ओके, बरं सर. बघा, आणखीन आता मग काय सांगू शकतो आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन विषयी? सर, हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सेमी परमिएबल इन नेचर. आता सेमी परमिएबल म्हणजे काय बेटा? काही गोष्टींना आतमध्ये एंट्री देतो, काही गोष्टींना देत नाही. सेमी म्हणजे अर्धवट. सेमी इंग्लिश, अर्धवट इंग्लिश शिकणारा प्राणी म्हणजे सेमी इंग्लिशचा विद्यार्थी, बरोबर आहे का? काही गोष्टी मराठीत असतात, काही गोष्टी इंग्लिश मध्ये असतात. तसं सेमी परमिएबल इन नेचर, काही गोष्टींना आतमध्ये एंट्री देणार, काही गोष्टींना देणार नाही. आता त्याच्यासोबत आणखीन एक महत्वाचा पॉइंट आपल्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये शिकायला भेटतो, ज्या पॉइंटचा अर्थ हा त्याच्या समोरची कन्सेप्ट शिकल्याच्या नंतर समजतो. आला का लक्षामध्ये? यस. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये एक स्टेटमेंट आपण घेऊया बेटा, जे स्टेटमेंट महत्वाचं आहे. अलग लक्षामध्ये बघा काय आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन पीएम इंटरॅक्ट विथ outer environment. Why sir? बघा, प्लाझ्मा मेम्ब्रेन ही इंटरॅक्ट होतं कोणासोबत? आउटर एन्व्हायरमेंट, बाहेरच्या एन्व्हायरमेंट सोबत प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काहीतरी घेणं देणं. आता तुम्हाला प्रश्न पडला, सर मला सांगा, हे आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर अशी सेल वॉल आहे, आणखीन या सेल वॉलच्या नंतर असं तुम्ही सांगितलं की ग्लायकोकॅलिक्सचा लेयर आहे, आणि एवढ्या गोष्टी असल्याच्या नंतर बाहेरच्या एन्व्हायरमेंट सोबत कसा संबंध येईल? मला सांगा, तुम्हाला किती सिक्युरिटी गार्ड आहे? तुमचा भाऊ सिक्युरिटी गार्ड आहे, तुमची मम्मी सिक्युरिटी गार्ड आहे, पप्पा सिक्युरिटी गार्ड आहेत, आजी आजोबा सिक्युरिटी गार्ड आहे. तरी पण मित्राचा नाद आपला सुटतो का? नाही. मित्र घरात तर नसतो, घराच्या बाहेर असतो. मग आपल्याला एवढं प्रोटेक्शन असून सुद्धा आपलं आउटर एन्व्हायरमेंट सोबत कनेक्शन आहे, मग हे बॅक्टेरियाचं कनेक्शन न लावायला काय झालं? यस. तर हे जे बॅक्टेरियाचं प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे याचं सुद्धा आउटर साइड सोबत कनेक्शन असतं. ते कसं असतं काय नाही, आपण याच्या नंतरची टर्म एक शिकतो बेटा, ज्याला मिझोझोम म्हणतो. ते मिझोझोम शिकताना आपल्याला बघायला भेटतं. ओके, येस. एवढं झालं सर्वांचं, लिहून घ्या फास्ट.
तर बेटा प्लाझ्मा मेम्ब्रेन टॉपिक झाल्याच्या नंतर आपण एक नेक्स्ट कन्सेप्ट डिस्कस करूया, ज्या कन्सेप्टचं नाव आहे बेटा मिझोझोम्स. ओके, येस. कारण ही प्लाझ्मा मेम्ब्रेन वरतीच डिपेंड असणारी कन्सेप्ट आहे, म्हणून आपण लागलीच घेऊन टाकूया. ओके, हा एक प्रकारचा सेल ऑर्गॅनेलच कन्सिडर करूत आपण, ज्याला काय म्हणणार आहोत, मिझोझोम्स. बर, हा कसा तयार होतो, याचे काय काय फंक्शन आहेत काय नाही ते आपण सगळंच बघूया. बघा, आपण आताच काय शिकलं की ही एक बॅक्टेरियाची सेल आहे आणि हे बॅक्टेरियाचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. तर हे जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, बघा खूप सोपं सांगायला, तुम्हाला लक्ष द्या इकडं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. बर, मग हे जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे हे एक प्रकारचे एक्सटेन्शन फॉर्म करतं. एक्सटेन्शन म्हणजे काय, तर अशा फोल्डिंग 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 तयार करतं. आलं का लक्षामध्ये? येस. बर, प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्म्स एक्सटेंशंस और यालाच आपण म्हणूया इनफोल्डिंग. इनफोल्डिंग्स कुठं, इनसाइड दी सेल. आता हे काय आहे नवीनच, तर बघा हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. या प्लाझ्मा मेम्ब्रेननं काय केलं म्हणलं, बघा ही बॅक्टेरियाची सेल आहे, तर बॅक्टेरियाच्या सेलमध्ये अशा पद्धतीच्या फोल्डिंग तयार केल्या. एवढं समजलं का तुम्हाला? येस. काय तयार केल्या? अशा फोल्डिंग तयार केल्या. ओके, तर हे एकाच प्रकारच्या नाही, आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या फोल्डिंग तयार केल्या. हे बघा, अरे वा, बघितलं का? येस. बर, आता मला सांगा, हे एक मेम्ब्रेन आहे, मेम्ब्रेन बरोबर आहे का? मेम्ब्रेन. मग इनडायरेक्टली मिझोझोम जे आहे, मिझोझोम आलं का लक्षामध्ये, हे मेम्ब्रेनस स्ट्रक्चर आहे म्हणायला हरकत आहे का? कारण हे बनायलेच कशापासून? मेम्ब्रेन पासून. बघा काय सांगायलो, मेम्ब्रेनस स्ट्रक्चर म्हणजे मेम्ब्रेन पासून तयार झालेलं स्ट्रक्चर काय आहे? मिझोझोम आहे. बर, मग हे जे काही मिझोझोम, जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, याच्या एक्सटेन्शन और इनफोल्डिंग इनसाइड दी सेल अलग लक्षात, म्हणजे सेलच्या आतमध्ये जे काही फोल्डिंग्स आहेत किंवा एक्सटेन्शन आहेत त्याच्यापासून जर तयार होत असेल, ओके, तर त्याला आपण मेम्ब्रेनस म्हणलं. एवढं तर तुम्हाला समजलेलं आहे. बर, मग हे जे काही एक्सटेन्शन आहेत हे कशा कशाच्या फॉर्म मध्ये किंवा याचे आकार कशा कशा पद्धतीने बनलेत, तर हे जे काही शेप्स आहेत, शेप्स इन द फॉर्म ऑफ सोपं आहे रे. बघा, इन द फॉर्म ऑफ, एक फॉर्म याचा काय करूया आपण, वेसिकल्स. ओके, बर, दुसरा फॉर्म ट्युब्युल्स, आणि तिसरा फॉर्मॅट आहे बेटा ज्याला आपण लॅमिली म्हणतो. बर, आता हे बघा, हे व्हेसिकल सारखं आहे, अलग लक्षामध्ये. येस, हे असे ट्यूब बनलेत. ओके, बर सर, आणि हे अशा लॅमिली तयार झाल्यात, अलग लक्षामध्ये. येस. बर, आता हे तयार होण्यामागे काही तर रिझन असेल बाळांनो. येस, बरोबर आहे. बघा, एक्सटेंशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन और इनफोल्डिंग्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन इनसाइड दी सेल कॉल्ड एज दी मिझोझोम. आणि हे कसं आहे? मेम्ब्रेनस आहे. ओके, बरं, हे कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये बनलं? एक व्हेसिकलच्या फॉर्मॅटमध्ये बनलं, दुसरं ट्युब्युल्सच्या, आणि तिसरं लॅमिलीच्या फॉर्मॅटमध्ये बनलं. एवढं समजलं का? येस. बरं, आणि मग डायरेक्ट नेमकं हे काम कशामध्ये करतं त्याचं आपल्याला फंक्शन बघायचं बेटा. झालं, बस, बाकी काही टकुरं लावायचं नाही. येस, तर याचं जे काही फर्स्ट फंक्शन आहे, सर्वात महत्वाचं बेटा, हे जे काही मिझोझोम आहे, हा मिझोझोम सेल वॉल फॉर्मेशन मध्ये हेल्प करतो. फर्स्ट फंक्शन काय आहे? सेल वॉल फॉर्मेशन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर सेल वॉल फॉर्मेशन मध्ये जर याचा रोल असेल तर सेल वॉल बनवण्यासाठी लागते पेप्टिडोग्लायकॉन, बरोबर आहे. मग याच्या आतमध्ये कुठं काही असं भेटत असेल का की ज्याच्यामुळे सेल वॉल तयार होत असेल? येस, बरोबर आहे. मला सांगा, बाहेरून तर सेल वॉल बनवण्यासाठी काही येणार नाही,
बाहेरून काही भेटणार आहे का बनवण्यासाठी? नाही. त्याच्या आतमध्येच काहीतरी असेल, बरोबर आहे का? येस, जे की सेल वॉल फॉर्मेशन मध्ये हेल्पफुल ठरेल. बरं, दुसरा पदार्थ किंवा दुसरं फंक्शन बेटा आपण म्हणूया याचं डीएनए रिप्लिकेशन. काय आहे? डीएनए रिप्लिकेशन. हा बघा, आतापर्यंत प्रोकॅरियोटिक सेलचा डीएनए रिप्लिकेशनचा विषय आला का कुठं? नाही. जेनेटिक मटेरियल शिकलो तरी आला नाही. पण हे जे काही मिझोझोम आहे हा डीएनए डबल करण्याचं काम करतो. रिप्लिकेशन म्हणजे कॉपी बनवणे. काय बनवणे बेटा? रिप्लिकेशन म्हणजे कॉपी तयार करणे. कॉपी बनवणे असं तुम्ही लिहू शकता. अलग लक्षामध्ये येस. कारण जेव्हा प्रोकॅरियोटिक सेलला एका सेलच्या 2 सेल डिवाइड करायच्या असतील तेव्हा दोन्ही सेलमध्ये डीएनए पाहिजे असतील, म्हणून तो डीएनए रिप्लिकेशन करून ठेवतो. बरं, डीएनए ला फक्त रिप्लिकेटच करत नाही तर डीएनए ला डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम पण करतो दुसऱ्या सेलमध्ये, म्हणजे तयार होणाऱ्या नवीन सेलमध्ये. ओके, बर, बघा डीएनए कसा बनतो काय नाही याच्याशी आपल्याला तीळ मात्र घेणं देणं नाही. फक्त डीएनए रिप्लिकेट करतो एवढं लक्षात ठेवायचं. आणि तिसरं बेटा, डीएनए डिस्ट्रीब्यूट टू अनदर सेल्स. हेच समजलं तुम्हाला? डीएनए ला डिस्ट्रीब्यूट पण करतो. त्यानंतर चौथं, हे जशाला तसा रट्टा मारायचा. ओके, हेल्प्स इन रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन म्हणजे काय रे बाळांनो? सांगा बरं. येस, ऑक्सिजन घेणे, CO2 सोडणे, ब्रीदिंग. रेस्पिरेशन म्हणजे जे काही फूड मॉलिक्युल इनटेक केलेलं आहे त्याचं ब्रेकडाऊन करण्याच्या प्रोसेसला आपण रेस्पिरेशन म्हणतो. येस, पण जे काही प्रोकॅरियोटिक सेल मधले रेस्पिरेशनची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हेल्प. रेस्पिरेशन कसं होतंय प्रोकॅरियोट मध्ये आपल्याला विचारणार आहेत का? नाही. तर मिझोझोम हेल्प्स करतं का रेस्पिरेशन मध्ये एवढं विचारतात? येस म्हणायचं. ओके, बरं. त्यानंतर पाचवं बेटा, हेल्प्स इन सिक्रिशन. बघा, सिक्रिशनची जी काही प्रोसेस आहे बेटा, अलग लक्षामध्ये येस, त्या सिक्रिशन मध्ये पण हेल्प करण्याचं काम कोण करतं? हे मिझोझोम करतं. ओके, आणि त्याच्यानंतर शेवटचं जे काही 6वं फंक्शन आहे बेटा, या मिझोझोम मुळे काय झालं बघा. हे बघा, हे सेल मेम्ब्रेन होतं बघा, हे गोल सेल मेम्ब्रेन आहे. पण मला सांगा, याचा जर पार्ट असा इनसाइडला असा फोल्ड केला, आलं का लक्षात? तर एवढा फोल्ड केलेला पार्ट बघा, हे शर्ट आहे, समजा हे शर्ट असं फोल्ड केलं बघा, हे आता लहान झालं. आलं लक्षामध्ये? येस, कारण सरफेस एरिया बारीक झाला. आणि याला जेव्हा आपण असं करूया तेव्हा सरफेस एरिया लार्ज झाला का? येस, बरोबर आहे. म्हणजे या मिझोझोमच्या फोल्डिंग मुळे याचा प्लाझ्मा मेम्ब्रेनचा सरफेस एरिया काय झाला बेटा? वाढला. ओके, येस. मग आपण त्याच्यासाठी एक म्हणू शकतो, इनक्रीज surface area of plasma membrane to perform enzymatic activity. ओके, येस. किंवा एन्झायमॅटिक कंटेंट वाढवण्यासाठी काम देणारा पार्ट आहे, जो कोणता असणार आहे? या प्लाझ्मा मेम्ब्रेनचा मिझोझोमचा पार्ट. अलग लक्षामध्ये येस, कारण तो सरफेस एरिया वाढवलेला आहे. सरफेस एरिया वाढवला म्हणल्यावर त्याच्यात केमिकल्स, एन्झाईम, प्रोटीन्स जे काही तयार होत असतील हे जास्त प्रमाणामध्ये तयार होतील आणि बनतील. त्याच्यामुळे तिथलं मेटाबॉलिझमचा रेट पण कसा असेल बेटा? हाय असेल. ओके, बरं. आपण आज काय काय बघितलं? मिझोझोम बघितलं, मिझोझोमचे प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यानंतर सेल वॉल, त्यानंतर ग्लायकोकॅलिक्स, आणि त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक सेलचं पूर्ण सेल एनव्हलपचं स्ट्रक्चर बेटा. ओके, तर सर्वच्या सर्व तुम्हाला समजलेलं असेल. जे काही समजलं नाही, आपल्याला डाऊट सेशन तर बिंदास आहेच बेटा. ओके, तरी पण अशाच सेलचा टॉपिक कंटिन्यू करण्यासाठी आपल्या चॅनलवरती लाईव्ह राहणे खूप गरजेचं आहे. आणि जे काही गोष्टीची तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील ते परत तुम्ही विचारणे. ओके बेटा, थँक्यू.